आज आमचा 2 दिवसानंतर आज तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस. आम्ही घरी निघालो आहे. शिमगा उत्सवात खूप मजा आली बाहेरगावी आम्हाला. आणि सर्वच चाकरमानी वगैरे येतात आमच्या इथे कुंभारवाडी. चांगले आम्ही पोरं खेळीमेळीच्या वातावरणात शिमगा उत्सव साजरा करतो. आणि आज तिसरा दिवस परतीचा आहे. खूप मजा केली आम्ही. आणि आता आम्ही घरच्या वाटेने निघालो आहे. आमच्या वेशी ओलांडून जायचं आहे. आम्ही खडकवलीतून निघालो आहे. आता पाऊस वगैरे इथे व्हाळ आहे आमचा, चांगलं इथे पाणी असतं. आता तिथे आम्ही सर्व एकत्र होणार आणि सगळे एकत्रच आमच्या वेशीचा आणि मग एकत्र संख्या आम्ही आमच्या मांडावरती जाणार तिथे सर्व. तिकडे आपला सगळा बाकीचा कार्यक्रम पूर्ण हे करून पुन्हा मग आपापल्या घरी जाणार. मग पुन्हा होळीचा सण मोठा साजरा करणार आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तुम्ही पण आमच्या ह्याच्यामध्ये सामील व्हा अशी आमची खूप इच्छा आहे. आणि जे मुंबईला असतात त्यांनी कधीतरी या आणि या शिमगा उत्सवाचा आनंद घ्या. हा खूप मजा उत्सव येते. खूप खरं असं- सांगतो कोकणचा शिमगा महोत्सव एवढा मजेशीर आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला खूप आवडेल. खूप पुन्हा म्हणजे पुन्हा तुम्ही येणार हे हा. 100%. कारण का ही 2 दिवसाची मजा असते, 3 दिवसाची मजा असते. ही अनुभवण्यासाठी मुंबईवरून आपल्या चाकरमानी येतात असतात हौशीने. आणि ती खूप 2-3 दिवसाची मजा घेऊन जातात आणि वर्षभर त्याचा आनंद असतो त्यांच्याकडे. आणि पुन्हा ते वर्षभरानं वाट बघत असतात की पुन्हा शिमगा उत्सव कधी येतोय आणि आम्ही कधी गावाला जातोय. तुम्ही तिकडे त्या साईडला पाहू शकता. ते बघा कसे आमचे आमचे सर्व सहकारी बसले बसले तिथे. आहेत. खेळे आमचे कुंभारवाडीचे खेळे. नमस्कार मित्रांनो, स्वप्नपूर्ती राजापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आहे मित्रांनो तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस. आता आम्ही आहोत तेरवणमध्ये आणि आता इथून जाणार घरी बाईंगवाडी करून डायरेक्ट कातलावरून त्या साईडला बोहात. तर खूप मजा आली. फर्स्ट टाईम आलो होतो शिमग्याला एवढ्या वर्षात आणि खूप मजा आली. बाहेरगावची वस्ती कशी असते त्याचा अनुभव घ्यायला भेटला. खूप लोक छान आहेत इकडे. ज्यांच्या घरी वस्ती केली त्यांची पण एकदम पाहुणचार एकदम मस्त, एकदम जबरदस्त होता. आणि बघा आता खेळे नाचायला सुरुवात झाली आहे सगळीकडे. आणि आता आम्ही पण जातो तयारी करून. चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि लोकांपर्यंत नक्की पोचवा. आपलं कोकणातली संस्कृती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि मित्रांनो गावाकडे वळा. चला तर भेटूया. इथे पाणी तापतंय आंघोळी करायला. बघूया किती तापलंय. नाही तापलंय. बरं आहे. आहे मुंबईला असं मुंबई आहे पण ती बरी आहे ना. बरी आहे. हा होय. मला तर त्यांनी सांगितलं नाही तेव्हा माहिती. हा. तर मित्रांनो आज आहे तिसरा दिवस आणि आज आम्ही तेरवण गावात आहोत. आणि आज रात्री इथेच वस्तीला होतो या घरामध्ये. एक नंबर उत्तम सोय होती इकडे. हे बघा इकडे पाणी वगैरे. हे बाथरूम आहे आंघोळ करायला वगैरे. तर मित्रांनो हे तेरवणगावचं दुकान. आणि आपल्याला इकडे वरती जायचं आता. चावी घेऊन गाडी काय आहे आम्ही चहा घेऊन ये. चावी घेऊन ये. गाडी काय आहे. मित्रांनो बघा किती सामान आहे पाठीवरती. हे बघा हा मुर्दुंग बोलतो त्याला. बघा मुर्दुंग. हा मुर्दुंग आहे. काल इकडे रात्री राहिली होती घरं 10-12.
5-6 घरं राहिली होती ती आता करून डायरेक्ट हे आता कुठल्या बाईंगवाडीत जायचं ना, बाईंगवाडीत जाणार आता डायरेक्ट. हे प्रथमेश मग बाईकवरनं मुर्दून घेऊया जेवण जायचं काय नीलदाची घरी घेऊन जातो मुर्दून घरी घेऊन जातो नाही चल चल चावी देताय तो हा फोन लाव बबनदास माझं नेटवर्क नाही सचिन आता इकडून मित्रांनो वरती चालत चालत डोंगरावर जायचं आहे. इकडे कपडे वगैरे धुतात माणसं. इथे मॅचेस असतात. हा ग्राउंड आहे आणि आता ही वाडी घ्यायची आहे. या साईडला राहिली थोरलीवाडी आणि बाईंगवाडी आणि इकडून सरळ रोड बाहेर पडतो तो डायरेक्ट भुवात. गावाकडची परिस्थिती, वाडे पण ओसाड पडत चालल्यात. मोठी मोठी घरं बांधली आहेत पण घरात राहायला कोण नाही. अशी परिस्थिती आपल्या कोकणात राहणाऱ्या लोकांची. तर हे गाव आहे. एक वाडीत माणूस नाही दिसत, फक्त आम्ही खेड्यात एवढंच दिसतोय. व्यवस्था आहे ना? आई झोपू नारलं बघ किती धरली. वाव. राजापूर रागाने बघतेस ती. मी पाण्याला जाते
चावी दिले काय तुमच्या वेळी फोन कमी होता आता काही बरा वाटला दादा आता काही बसले तो बरा वाटला उडावलेला पाटणा काय तर घेऊन ये पाटणा घेऊन ये ऐकलं काय उडावलेला पाटणा जमा करू ना टोपी उडत त्या उडावल्या तर निघू आणि जमा करू घर घेतलेला कुठं घेऊन आले भेटला फुकट खायचा फुकट आणलेला मित्रांनो खडकवली गावामध्ये आता आलो आहे आम्ही. आता हा गाव घेणार खडकवली आणि इकडून सीधा घरी. मूर्ती मला 4 फूट पुढे जाऊन आणि आपण फोटो काढायचा कसं नसतं चला आम्ही आता घरी चाललोय. चला राम 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 राम.
फोन बिल आता सर्वांनी बंद करा. फोन बंद करा. पर्याय पडले जे आहे ते बोलायचं नाही. मानव काय पुढे मानव पाऊल टाकायचा आणि रामराम करायचा. फोनवर बोलून घ्या आता. मुर्दू बोले मुर्दू बोले ए मुर्दू कसं घ्या रे दोघांनी मुर्दून घ्या. ए दोघांनी मुर्दून घ्या. लाईनीमधून चाललेत असे. पुढे गेल्यावर आहे ना बोलायचं नसतं. एक जाता सगळे गेल्या तर धाड कडून पडेल याच्यासाठी. कोण जवळ देणार मागून घ्या म्हणजे चुलीचा तू आठवण कर कारण मी सतत देणार आम्ही इकडे काय पाठी तिकडे नाही पुढे नाही बघायचं उलट येणार
खाली